नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण मराठी व्याकरणातील नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे शब्दांच्या जाती. नाव टाका मित्रांनो पटकन. आता काय नाव टाकायचं आहे? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती नाव टाकलं त्यानंतर खाली एक प्रश्न लिहायचा आहे मित्रांनो. इथे एक प्रश्न लिहा आणि पुढे लिहा. काय लिहायचंय? शब्द म्हणजे काय? लिहिलं? शब्द म्हणजे काय? त्यानंतर खाली उत्तराची खूण करायची, जशी मी केलेली आहे. त्यानंतर लिहा शब्द म्हणजे काय. तुम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे हे सर्व काही. शब्द म्हणजे काय म्हणजे ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य हे सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडलेलं आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. शब्द म्हणजे काय लिहिलं, त्यानंतर त्याची व्याख्या लिहा मित्रांनो. काय व्याख्या आहे त्याच्यावाली लक्षात घ्या. शब्द म्हणजे काय तर अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. कळलं मित्रांनो? अगदी सोपं आहे. काय आहे? अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. लिहिलं मित्रांनो? त्यानंतर परत इथे आयएमपी म्हणून एक लिहायचंय. आयएमपी लिहिलं? आयएमपी म्हणजे आयएमपी म्हणून लिहिल्यानंतर तिथे पुढे लिहा. काय लिहायचंय? शब्दांच्या एकूण 8 जाती पडतात. किती पडतात मित्रांनो? शब्दांच्या एकूण 8 जाती पडतात, म्हणजेच उपप्रकार पडतात. ठीक आहे. त्यानंतर उपप्रकार हे 2 प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. म्हणजे शब्दांच्या 8 जाती या 2 प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार लिहा. मी सांगतोय तसंच लिहायचं मित्रांनो. किती लिहायचं? विकारी. त्यानंतर इथे लिहायचं अविकारी. झालं मित्रांनो? त्यानंतर इथे ब्रॅकेट मध्ये लिहा बदलणारे. झालं? त्यानंतर इथे लिहायचं न बदलणारे. काय लिहिणार? न बदलणारे. न बदलणारे. झालं मित्रांनो? हे प्रत्येकाची तुम्हाला व्याख्या सुद्धा सांगणार आहे, ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि प्रत्येकाची फोड करून सुद्धा सांगणार, ते टेन्शन घेऊ नका. अगोदर आपल्याला प्रकरण सुरू होण्याच्या अगोदर हे लिहावं लागतं, म्हणजे तुम्हाला शॉर्टकट मध्ये पुढे चालून समजेल. ठीक आहे. हे झालं बदलणारे आणि न बदलणारे. 8 जाती 2 प्रकारांमध्ये विभागलेल्या आहेत. कळालं मित्रांनो? 8 जाती ह्या 2 प्रकारांमध्ये विभागले. त्यानंतर इथे परत एक पॉइंट टाकायचा. विकारी गटामध्ये कोणकोणते येतात आणि अविकारी गटामध्ये कोणकोणते येतात लक्षात घ्या. विकारी गटामध्ये जे 4 पॉइंट येतात ते म्हणजे आहे नाम. त्यानंतर आहे 2 नंबरचं सर्वनाम. त्यानंतर 3 नंबरला येणार मित्रांनो विशेषण. आणि 4 नंबरला येणार मित्रांनो क्रियापद. हे झालं मित्रांनो 4 विकारी गटातील. त्यानंतर अविकारी गटात सुद्धा 4 येतात. कोणकोणते ते नीट बघा. 4 उपप्रकार कोणते? पहिलं आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण झालं. त्यानंतर 2 नंबरला येणार मित्रांनो शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढील पॉइंट आहे 3 नंबरला केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. आणि त्यानंतर आहे 4 नंबरला मित्रांनो उभयनवी अव्यय. उभयनवी
अव्यय अतिशय महत्वाचे हे टॉपिक आहे, अतिशय महत्वाचं प्रकरण आहे हे. 8 जाती प्रत्येकावरती एक तरी प्रश्न येतो, म्हणजे कमीत कमी या प्रकरणावर 10 प्रश्न येऊ शकतात. पण कमीत कमी जास्तीत जास्त मी तुम्हाला 10 सांगले, पण कमीत कमी तुम्हाला या प्रकरणावरती 5 तरी प्रश्न येतील, म्हणजे येतील. कोणत्याही जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका उचलून बघा, त्यामध्ये या प्रकरणावरती 5 प्रश्न तरी तुम्हाला मिळतील, म्हणजे हमखास मिळतीलच. येणार म्हणजे येणार 100%. तुम्ही कुठेही चेक करा. तुम्हाला आता पुढे हा प्रकरण आपण जवळपास 7 ते 8 दिवस शिकणार आहोत. या प्रकरणाला आपल्याला 8 पाठ बनतील किंवा 9 सुद्धा बनू शकता. म्हणून नीट समजून घ्यायचं प्रत्येक प्रकरण, प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवळ प्रयोगी, उभयनवी, अव्यय. नाम म्हणजे बदल होणारे, म्हणजे काय? विकारी म्हणजे काय? बदल होणारे. आणि अविकारी म्हणजे काय? न बदलणारे. म्हणजे याच्यामध्ये जे नाव दिलेलं असेल ते बदलणार नाही, ते तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे. प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार आहे, प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असणार आहे. म्हणून नीट समजून घ्यायचं प्रत्येकाने. कळालं मित्रांनो? हे काय आहे? शब्दांच्या 8 जाती आहे. 8 जातीमध्ये 2 प्रकारामध्ये विभागलेले आहे. 2 प्रकार म्हणजे कोणते? विकारी आणि अविकारी. तुम्ही बघून घ्या, हे 4 आणि हे 4 झाले 8 जाती. कळालं मित्रांनो? अतिशय महत्वाचं पॉइंट आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ए पॉइंट टाकायचं आहे, अविकारी. खाली परत हे तुमचा असा बॉक्स तयार झाला, परत इथे नाव टाका मित्रांनो, विकारी. विकारी नाव टाकलं, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विकारी नाव लिहिलं, त्यानंतर लिहायचं न बदलणारे. काय लिहायचं मित्रांनो? बदलणारे लिहायचं. इथं आपलं हे चालू विकारी, बदलणारे. काय लिहिणार? बदलणारे. त्यानंतर खाली त्याची व्याख्या लिहायची मित्रांनो. काय व्याख्या दिलेली आहे बदलणाऱ्यामध्ये, विकारी गटामध्ये? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे. काय स्क्रीनवर लिहिलेलं आहे बघा. काय लिहिलेलं आहे? ज्या शब्दांच्या जातीमध्ये, म्हणजेच काय, लिंग, वचन, विभक्ती नुसार बदल होतो किंवा बदल घडून आणला जातो. कळालं तुम्हाला? लिंग, वचन, विभक्तीमध्ये बदल होतो किंवा बदल घडून आणला जातो, अशा प्रकारच्या सर्व शब्दांच्या जाती या कशामध्ये येतात? या येतात मित्रांनो विकारी गटामध्ये. कळालं? विकारी गटामध्ये काय येतात? लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल घडून येणारे शब्द किंवा वाक्य किंवा शब्दांच्या या उपप्रकार. हे तुम्ही व्याख्या लिहिली. परत खाली काय लिहायचंय? विकारी गटामध्ये एकूण 4 शब्दांच्या जाती येतात. काय लिहिणार? विकारी गटामध्ये शब्दांच्या एकूण 4 जाती येतात. त्या कोणकोणत्या? त्या खालीलप्रमाणे. काय लिहिणार? त्या खालीलप्रमाणे लिहिलं. नंतर हे 4 जाती लिहायच्या. नाम एका खाली एक लिहायचं बरं का, नीट समजून घ्या. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. झालं मित्रांनो? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे झाले शब्दांच्या 4 जाती. बरोबर? इथपर्यंत झालं मित्रांनो. त्यानंतर परत खाली काय लिहायचं मित्रांनो? अविकारी गट. जसं आपण तुम्ही हे लिहिलं ना विकारी, तसंच इकडे 2 नंबरचा पॉइंट लिहायचा आणि अविकारी लिहायचं. अविकारी आणि अविकारी शब्द. त्यानंतर परत ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? न बदलणारे. कळालं मित्रांनो? काय लिहिणार? न बदलणारे. पहिला दिवस आहे, पहिलं प्रकरण आहे, म्हणजे नवीन प्रकरण आहे, पहिला पार्ट आहे. नीट समजून घ्यायचं. नंतर पटापट तुम्ही आपण सोडवणारच आहोत नेहमीप्रमाणे. पटापट प्रश्न वगैरे उत्तर सगळं होईल, ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. लिहिलं तुम्ही? काय लिहिलं? न बदलणारे. त्यानंतर परत त्याची व्याख्या लिहायची. त्याची व्याख्या लिहा खाली. काय व्याख्या दिलेली आहे त्याची? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली असेल. काय लिहिलेलं आहे? ज्या शब्दांच्या जातीमध्ये लिंग, वचन, विभक्ती नुसार बदल घडत नाही किंवा बदल घडून आणल्या जात नाही. कळतंय ना मी काय म्हणतोय? ज्या शब्दांच्या जातीमध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल घडून येत नाही किंवा बदल घडून आणल्या जात नाही किंवा बदल होत नाही, अशा सर्व शब्दांच्या जाती या कशामध्ये असतात? या असतात मित्रांनो अविकारी गटामध्ये. म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणतात? अविकारी गट. तिथपर्यंत झालं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय? पुन्हा खाली
हे जसं लिहिलं तसं लिहायचं. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी गटामध्ये एकूण 4 जाती येतात. काय लिहिणार? शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी गटामध्ये एकूण 4 जाती येतात. त्या 4 जाती कोणत्या? त्या आहे खालीलप्रमाणे लिहायचं. त्या 4 जाती खालीलप्रमाणे. त्यानंतर पुन्हा लिहायचं क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. हे झाले 4 शब्दांच्या अविकारी जाती. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना कळलेलं असेल आणि कळायलाच पाहिजे. बरोबर मित्रांनो, हे झाले शब्दांच्या 4 उपजाती. म्हणजेच काय? शब्दांच्या एकूण 8 जातींपैकी 4 हे विकारीमध्ये येतात, 4 हे अविकारीमध्ये येतात. ज्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो त्यांना म्हणतात विकारी गट. त्यामध्ये बदल होणारे म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि ज्यामध्ये बदल होत नाही ते आहेत अविकारी गटामध्ये, म्हणजे क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी. हे आहे न बदल होणारे म्हणजे अविकारी गट. कळालं मित्रांनो? आता आपलं पुढील पार्ट पासून जोरदार तयारी होणार आहे प्रत्येक प्रश्नाची. पण लक्षात घ्या, आज जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंतच. पोलीस भरतीला सुद्धा 1-2 प्रश्न येत असतात, 100% येतात. आणि ते प्रश्न कशा प्रकारे येतात ते आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत. टेन्शन घेऊ नका, नीट समजून घ्या. हे तुमचं जसं तसं मी सांगितलंय त्याप्रमाणे आलंच पाहिजे. समजलं मित्रांनो? जसं सांगितलंय तशा प्रकारे तुमचं आलंच पाहिजे. हे शब्दांच्या एकूण 8 जाती तुमच्या तोंडीपाठ पाहिजे. हे सर्व काही तुमचं तोंडीपाठ पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे पूर्ण प्रकरण अगदी सोप्या पद्धतीत जाणार. हे सर्व काही आपल्या नोट्स मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली आहे. म्हणजे टेन्शन घेऊ नका तुम्ही त्या गोष्टीची. समजलं का तुम्हाला मित्रांनो काय बोलतोय मी? आता इथपर्यंत तुम्हाला वाटेल की ह्याच्यानंतर जे सुरू होणार आहे त्याच्यावरती प्रश्न येतात. बिलकुल नाही, त्याच्यावरती तर येणारच. पण जिथपर्यंत आता आपण शिकवलेलं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे, म्हणून तुमचा इतका वेळ घेतला मी. जिथपर्यंत शिकवलेलं आहे तिथपर्यंत पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत, म्हणजे आता जे झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न इथपर्यंत या जेवढं शिकवले तेवढ्या टॉपिक होते कशा प्रकारचे प्रश्न आलेले ते आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत. कळालं तुम्हाला इथपर्यंत? बघूयात आता पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न इथपर्यंत आले आणि त्यांचं योग्य उत्तर काय असणार आहे. पण तुम्ही या सर्वांचं उत्तर काही क्षणात देणार, एकदम पटापट देऊ शकता. कसं काय देणार? कारण तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहे आणि तुमचं बेसिक पुन्हा क्लिअर केलेलं आहे. हेच महत्वाचं बेसिक आहे. तुमचं हे पार झालं म्हणजे तुमचं पुढील प्रकरण पूर्ण अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, बघूयात आता याचं योग्य उत्तर काय आणि याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला आलेले होते. पुढील प्रश्न काय आलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती चेक करा. काय प्रश्न दिलेला आहे? प्रश्न आहे की शब्दांच्या एकूण जाती किती? या प्रकारावरील महत्वाचा प्रश्न आहे. शब्दांच्या एकूण जाती किती? पटकन द्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न सुद्धा दिलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. बघा, हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार येतो. तुम्ही बघून घ्या जुन्या प्रश्नपत्रिका उचलून. जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. काय प्रश्न आहे? शब्दांच्या एकूण जाती किती? त्याचं योग्य उत्तर काय असणार? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड मित्रांनो. याचा आहे ऑप्शन क्रमांक बी. काय आहे ऑप्शन क्रमांक बी? तर एकूण 8 जाती. किती जाती आहे मित्रांनो? शब्दांच्या एकूण 8 जाती. व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की अविकारी गटातील किती शब्द येतात, किती जाती येतात? अविकारी गटात अविकारी गट विचारले किती आहे? पटकन सांगा. बघा किती जाती येतात. तुम्हाला सगळं काही शिकवलंय, पाठ पडले होते. आठवा, विकारी अविकारी. काय उत्तर येणार याचं? लवकर बघा, लवकर द्या. खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान. प्रश्न पाहिला का नाही पाहिलं लगेच यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसत आहे की कोणी कोणतं उत्तर दिलंय. सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. तर लक्षात घ्या, अविकारी गटामध्ये एकूण काय आहे? ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे 4. काय? 4 हे अविकारी गटामध्ये येतात शब्दांच्या जाती. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर?
पुढील प्रश्न आहे की क्रियापद हे कोणत्या प्रकारात मोडते? कोणत्या प्रकारामध्ये मोडले जातं क्रियापद? क्रियापद तुम्हाला शिकवलं होतं का नाही? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अवयव वगैरे, क्रिया विशेषण, अवयव, शब्दयोगी अवयव. सांगा पटकन पटकन द्या उत्तर. क्रिया विशेषण कोणत्या प्रकारामध्ये मोडले जाते? सोपा प्रश्न, सोपा. व्हेरी गुड. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. बघा, तुमचेच मित्र आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणारे, दुसरं कोणी नाहीये. दुसरं कोणी आलंय का उत्तर द्यायला? बिलकुल नाही. तुमचेच मित्र आहे जे कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर देत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, चुकू द्या, काय हरकत नाही, पण प्रयत्न करत आहात. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. आतापर्यंत तरी कोणाचं उत्तर चुकलेलं नाही असं मला वाटतंय. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहेत. व्हेरी गुड मित्रांनो. काय प्रश्न याचं आणि काय उत्तर होतं? काय विचारलं होतं? क्रियापद. तर क्रियापद कशामध्ये मोडले जाते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी काय आहे? तर विकारी गटामध्ये मोडले जाते. विकारी गटामध्ये क्रियापद हे मोडले जाते. तुम्हाला शिकवलं होतं विकारी, अविकारी, बदल होणारा, न बदल होणारा. कळालं? पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की केवळ प्रयोगी अवयव विचारला तर केवळ प्रयोगी अवयव कोणत्या गटात मोडतो? पटकन सांगा. जसं विकारी एखाद्या गटामध्ये कोणत्या ना कोणत्या मोडत असेल, तसं केवळ प्रयोगी अवयव सुद्धा कोणत्या गटामध्ये मोडतो? पटकन द्या. प्रश्न पाहिला का नाही पाहिला लगेच तुमचं उत्तर आलं पाहिजे होतं आतापर्यंत. व्हेरी गुड मित्रांनो. बघा बघा, सर्वजण पाहत आहेत. लाईव्ह चॅट मध्ये किती पटापट उत्तर देत आहेत सर्व विद्यार्थी. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. खूप छान. पुन्हा एकदा व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. सर्वांनी छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे उत्तर दिलेले आहेत. खूप छान मित्रांनो. खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे उत्तर अगदी योग्य आलेले आहेत. सर्वांसाठी व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड सर्वांसाठी. याचा ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे काय? अविकारी. अविकारी याचं योग्य उत्तर असणार आहे. चार उपप्रकार हे विकारी गटामध्ये येतात आणि 4 उपप्रकार हे अविकारी गटामध्ये येतात. शब्दांच्या एकूण किती जाती? 8 जाती. त्यापैकी 4 हे आपलं अविकारी गटात आणि 4 उपप्रकार हे विकारी गटामध्ये येतात. व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की क्रियाविशेषण विचारलं तर क्रियाविशेषण सोपं आहे. अवयव वगैरे लागले का चेक करा, समजून घ्या. 4 कोणते गट होते ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे. बघू शकता तुम्ही काही किती पटापट उत्तर देत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो. किती पटापट उत्तर देत आहेत विद्यार्थी. का देत आहेत हे? कारण यांच्याकडे नोट्स आहे आणि हे नोट्स मधून अभ्यास करतात. लक्षात घ्या, नोट्स अतिशय फायदेशीर आहे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकताय तुम्ही स्वतः बघा, पण चुकू द्या, चुकलं तर काय हरकत नाही. पण तुम्ही प्रयत्न करत आहात आणि जो विद्यार्थी प्रयत्न करतो तो अवश्य यशस्वी होतो आणि तुम्ही सुद्धा यशस्वी होणार. टेन्शन घेऊ नका. सर्वच जण यशस्वी होणार कारण आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे. सदैव. लेक्चर झाल्यानंतर याच टॉपिकवर 100 मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका सुद्धा तुमची घेणार आहोत आपण. लेक्चर झाल्यानंतर लगेच 100 मार्कांचा पेपर याच टॉपिकवर. म्हणून सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी? अविकारी. अविकारी गटामध्ये क्रियाविशेषण हे मोडले जाते. खूप छान. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की सर्वनाम विचारला तर सर्वनाम कोणत्या गटात मोडतो? पटकन सांगा. सर्वनाम सोपा प्रश्न आहे. जसं विकारी, अविकारी कोणतं आहे? पटकन द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पटापट उत्तर द्या. जे प्रयत्न करत नसतील त्यांनी पटापट प्रयत्न करा. चुकू द्या, चुकलं तर काय हरकत नाही. पण मला तरी वाटतं की काही विद्यार्थी चुकणार नाही कारण तुमचं बेसिक क्लिअर केलं अगोदर. विकारी, अविकारी 4 4
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, क्रिया शब्दयोगी अव्यय, उभयनिय अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, विकारी अविकारी, बदल होणारा न बदल होणारा. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांनी योग्य उत्तर दिलेले, सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्याकडून होती की तुम्ही दिवसभर अभ्यास करणार आणि संध्याकाळच्या लेक्चरमध्ये योग्य उत्तर देणार. आणि हेच विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतर 100 मार्कांच्या डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका जी आपली होते यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवतात. 98, 92, 94, 96, 100 पैकी 100 सुद्धा मार्क मिळवतात. खूप छान मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं. बघूयात आता याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. काय आहे ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक डी आहे विकारी. विकारी गटामध्ये मोडले जातो हा शब्द काय? सर्वनाम. बरोबर. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की नाम लिंग वचन विभक्तीनुसार बदलणारे, म्हणजे नाम हे लिंग वचन विभक्तीनुसार बदलतो का? चेक करा, पटकन सांगा. पटकन बघा काय प्रश्न आहे. प्रश्न थोडासा फिरवलाय मी, चेक करा. अशाच प्रकारचे प्रश्न फिरवले जातात पोलीस भरतीला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. बघा प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतील लगेच लगेच. तुमचं इंटरनेट जर स्लो असेल तर ते बघा, तुम्हाला थोडंसं लेट दिसेल. पण काय विद्यार्थी आहेत जे प्रश्न पाहिला की फक्त प्रश्न चेक करतात, प्रश्न आला लगेच ऑप्शन भेटले की लगेच क्लिक ABCD. त्यांचा बोटच असतो. का बोट असतो? कारण त्यांनी अभ्यास केला दिवसभर अभ्यास करायचा दररोज. टॉपिक वाईज तुम्हाला माहिती आहे, काल हे शिकवलं आता याच्या पुढचं हे शिकवणार आहे. म्हणजे मागील लेक्चरमध्ये आता हे आपला जो टॉपिक झाला त्याच्यानंतर पुढीलच टॉपिक शिकवणार आता आपण. बरोबर ना? टेन्शन घेऊ नका, योग्य उत्तर देत आहात सर्वजण. बिंदास द्या उत्तर. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. अशाच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. काय? बदल होणारे. बदल होणारे. बदल घडून येतो किंवा बदल घडून येणे. बदल होतो ना, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो का नाही होत? नाम मध्ये होतो ना, कारण ते विकारी गटामध्ये येतात. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की विशेषण हे कोणत्या प्रकारच्या विशेषणामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होतो? विशेषणामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होतो? पटकन सांगा. तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे. विशेषण मध्ये कोणत्या प्रकारचा बदल होतो? होतो का नाही होत ते सुद्धा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. तुम्ही हे प्रश्नांचे उत्तर देत आहात. का देत आहात? कारण तुमचं बेसिक क्लिअर झालंय. पोलीस भरतीला जर तुमचा हा टॉपिक क्लिअर नसता तर तुम्ही काहीच प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नसते. विचार करा, तुमचं बेसिक क्लिअर झालं म्हणून तुम्ही ह्या प्रश्नांचे उत्तर पटापट देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. प्रयत्न करा, प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न केला नाही तर तुमचं काही खरं नाही. पण जो प्रयत्न करतो तो आवश्यक यशस्वी होतो आणि तुम्ही सुद्धा यशस्वी होणार. फक्त प्रयत्न करा, घाबरू नका. चुकू द्या, उत्तर चुकलं तर काय हरकत नाही. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचं अगदी योग्य उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आहे बघा. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. काय आहे ऑप्शन क्रमांक ए? तर बदल होतो हा लिंग वचन आणि विभक्ती. लिंग वचन विभक्तीनुसार यामध्ये बदल होतो. बरोबर. कशामध्ये बदल होतो? तर विशेषणामध्ये. विशेषणामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो किंवा बदल घडून आणला जातो. म्हणून तुम्हाला काय सांगितलं होतं? अगोदर व्याख्या लिहायला लावली, त्यानंतर खाली चार उपप्रकार लिहायला लावले, परत व्याख्या लिहायला लावली, परत 4 उपप्रकार लिहायला लावले. काय लिहायला लावले? कारण तुम्हाला हे सोपं जावं. यावरती आपण प्रत्येकावरती टॉपिक घेणार आहोत. प्रत्येकाचं स्पेशल लेक्चर होणार आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. तुम्हाला प्रत्येकाची फोड करून सांगेल. बेसिकहून बेसिक ते ऍडव्हान्स लेवलचे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार. टेन्शन घेऊ नका. खूप छान प्रकारचे उत्तर दिले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारच्या गटात? शब्दयोगी अव्ययामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाही? नाही लिहिलंय, लक्षात घ्या. आहे लिहिलेलं असतं तर बदल कोणता घडतो ते. नाही लिहिलंय म्हणून बदल
चेक करायचं बदल होतोय का नाही होत, कोणत्या प्रकारचा बदल होत नाही किंवा होतो, चेक करायचं नीट. बरोबर, खूप छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा बघा मित्रांनो, तुमचेच मित्र आहेत हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणारे लाईव्ह चॅट मध्ये. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान खूप छान, व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. बघा सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. बदल होतो का नाही होत ते पण बघा. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड. भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर, मी तर म्हणतो सर्वांचेच योग्य उत्तर आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही, खरंच खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड, कारण सर्वांनी योग्य उत्तर दिले. असाच प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा दिवसभर. तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्समध्ये हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली आहे. प्रत्येक विषयाचे नोट्स आहे, प्रत्येक विषयामध्ये स्टेप बाय स्टेप मांडणी, म्हणजे तुम्ही सर्वजण योग्य उत्तर देऊ शकता काही क्षणातच. खूप छान प्रकारे उत्तर दिले, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूयात आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी, तर लिंग वचन, लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. बदल होत नाही विचारला, कशामध्ये बदल होत नाही, तर लिंगमध्ये बदल होत नाही, वचननुसार बदल होत नाही आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. म्हणजे एक वचन, अनेक वचन, ते हे सर्व काय पण शिकणार. लिंग काय, कोणते एक लिंग, अनेक लिंग वगैरे, ते सर्व टेन्शन घेऊ नका. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग सर्व शिकवू आपण. आता आपलं प्रकरण सुरू झालेलं आहे, सर्व शिकणार तुम्ही. सर्व तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवणार. कोणताच एक सुद्धा प्रश्न तुम्हाला नडणार नाही, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो, पुढील प्रश्न आहे विकारी गटामध्ये एकूण शब्दांच्या जाती किती. विकारी गटातील, विकारी अविकारी नाही, विकारी, नीट समजून घ्या. विकारी गटामध्ये किती होते, अविकारी गटामध्ये किती होते, कोणकोणते होते, सगळं तोंडी वाट पाहिजे तुमचं. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान खूप छान खूप छान प्रकारे विचारलं. व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. बघा पाहताच क्षणी उत्तर देत आहात तुम्ही. तुम्हाला हे आता सोपं वाटत आहे. का वाटत आहे, कारण तुम्हाला हे सगळे शिकवलं आपण. बेसिकहून बेसिक माहिती, एवढं बेसिक तुम्हाला कोणी शिकवणार नाही. बेसिकहून बेसिक माहिती शिकवली तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. ऍडव्हान्स लेवल पर्यंत सुद्धा तुम्ही जाणार, ऍडव्हान्स लेवलचे उत्तर सुद्धा तुम्ही दिलेले. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांनी योग्य उत्तर दिले. काय आहे याचं योग्य उत्तर, ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो, तर 4 जाती आहेत, 4 जाती. किती जाती बोलतात, 4 जाती प्रकार विकारी गटामध्ये. खूप छान प्रकारे उत्तर दिलं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी अविकारी गटातील उपप्रकार कोणता. उपप्रकार विचारलं, उपप्रकार कोणता उपप्रकार आहे अविकारी गटातील. म्हणजेच काय, यामध्ये 3 असे ऑप्शन असतील जे विकारी गटात येतील आणि एक असा ऑप्शन असेल जे अविकारी गटामध्ये येतं. तो कोणता आहे तो ओळखायचा तुम्हाला. ओळखा पटकन. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड, खूप छान. बघा विकारी आणि अविकारी तुमचे क्लिअर झालेले आता. खूप छान प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो, व्हेरी गुड. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार, या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार आहात. सर्वांनी प्रयत्न करायचा, पटापट सर्वांनी प्रयत्न करा. काय याचा प्रश्न येणार आणि काय याचं योग्य उत्तर असणार, सर्वांनी प्रयत्न करायचा. तुम्ही सर्वजण याचं योग्य उत्तर देऊ शकता. सोपा प्रश्न आहे. विकारी आणि अविकारी, त्यामधलं अविकारी गट ओळखायचा आहे. एकच प्रश्न आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर देत आहात. व्हेरी गुड, सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांनी योग्य उत्तर दिले. आणि ज्यांनी दिलं नाही त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला सुद्धा शिकवतो. टेन्शन घेऊ नका, काहीच ते मोठी गोष्ट नाही आहे. काय आहे, विकारी गटामध्ये 4 येतात, अविकारी गटामध्ये 4 येतात. अविकारी गटामध्ये कोणते 4 आहे ते तुम्हाला माहित आहे. आता लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी. काय आहे, उभयान्वयी, उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय. समजलं मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असणार आहे, उभयान्वयी अव्यय. सोपं होतं का नाही. हे होते पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे प्रश्न. किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी, खूप छान प्रकारे उत्तर दिले.
जाणून घ्या नोट्स बद्दल. नोट्स अतिशय महत्वाचे आहे. नोट्स बद्दल जाणून घ्या. हे या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. यशाची गुरुकिल्ली. मोठे मोठे पुस्तक वाचण्याची तुम्हाला एकाला सुद्धा गरज नाहीये. मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही. कोणतेच पुस्तक वाचू नका. बघा काही विद्यार्थी आहेत जे प्रश्न पाहिला की लगेच उत्तर देतात. का देतात ते उत्तर? कारण त्यांच्याकडे नोट्स आहे आणि ते दिवसभर नोट्स मधून अभ्यास करतात. दिवसभर त्यांना सगळं काही शेड्यूल देण्यात येतो. कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, कुठून कसं स्टार्ट केलं पाहिजे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व नोट्स आहेत त्यामध्ये. सर्व प्रत्येक नोट्स आहे आपल्याकडे. म्हणजे उदाहरण म्हणजे तुम्ही गणिताची नोट्स घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आपण या नोट्स बनवलेल्या आहे. तुमचे आउट ऑफ मार्क या नोट्स मधून कव्हर होतील. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर मराठी व्याकरणचा सर्व अभ्यास तुम्हाला या नोट्स मध्ये मिळून जाईल. अगदी स्टेप बाय स्टेप बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पुस्तकीय भाषा नाही, नैसर्गिक भाषा आहे यामध्ये. नैसर्गिक भाषा. आपली संपूर्ण टीम, एका व्यक्तीने नोट्स काढल्या नाही तर संपूर्ण टीमने मिळून नोट्स काढल्या. संपूर्ण टीम म्हणजे कित्येक दिवसांचा अभ्यास केला असेल आम्ही या नोट्स बनवण्यासाठी. तुम्ही विचार करा. कित्येक दिवसांचा संघर्ष, कित्येक दिवसांची मेहनत, कित्येक दिवसांचा अभ्यास तुम्हाला या नोट्स मध्ये मिळून जातील. या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर्व नोट्स. बेस्ट ऑफर चालू आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करा आणि सांगा सर आम्हाला या नोट्स पाहिजे. तुम्हाला काही क्षणात या नोट्स पाठवल्या जातील. काही क्षणात. या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ली आहे. या नोट्स तुमच्या जवळील मित्रांकडे सुद्धा आहे, पण तो तुम्हाला देणार नाही. कारण ह्या तुमच्या यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. यशाची गुरुकिल्ली. मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही आणि पुस्तकीय भाषा तुम्हाला समजणार सुद्धा नाही, पण यामध्ये नैसर्गिक भाषा दिलेली आहे. नैसर्गिक भाषा जे तुम्हाला समजेल आणि उमजेल. बेस्ट नोट्स आहे. बेस्ट. अतिशय बेस्ट. कोणते पुस्तक वाचू नका, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. अगदी बेस्ट नोट्स आहेत. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं असेल, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. मोफत. 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतली जात नाही. या सर्व मोफत सुविधा तुम्हाला अगदी मोफत मिळवायच्या असतील तर एक छोटीशी प्रोसेस आहे. ती प्रोसेस म्हणजे काय? हे बघा. हे काय दिलंय तुमच्या स्क्रीनवर? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्हाला आता जेवर तुम्ही आता पाहत आहात, जे तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय. काय करायचंय? हे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे आपलं. याला फक्त सबस्क्राईब करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळेल. काय काय मोफत मिळेल? दररोजच्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर, सर्व काही अगदी मोफत. काही क्षणात हे सर्व काही तुम्हाला मिळेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट मारा. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तेथे तुम्हाला 100 मार्कांचा या टॉपिकवर जबरदस्त खतरनाक अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देणार आहोत आपण. सर्वांनी सोडवायची आहे. सर्वांनी. ठीक आहे. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत काय? नमस्कार.